महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. शेकडो वर्षापासून महाराष्ट्राला लाभलेली वारीची परंपरा आणि संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा अभिमानच आहे. हा अभिमान कायम राहावा आणि महाराष्ट्राची संस्कृती विद्यार्थ्यांना कळावी या उद्देशाने सांगलीच्या इस्लामपूरमधील सद्गुरू आश्रम शाळेत आज दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अगदी बालचमूंपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांपर्यंत अनेक जण यामध्ये सहभागी झाले होते. टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष करत लेझिमची साथ आणि सुरेल आवाजात गायली जाणारी भक्तिगीतं यामुळे संपूर्ण इस्लामपूर शहर आज ज्ञानोबा तुकोबांच्या जल्लोषात भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालं. सद्गुरू प्राथमिक आश्रम शाळा इस्लामपूर, सद्गुरू प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा इस्लामपूरच्या वतीने आज हा जो दिंडी सोहळा आयोजित केलेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे आणि अतिशय उत्साहाने हा दिंडी सोहळा आमच्या शाळेमध्ये पार पडलेला आहे. आणि या निमित्तानं झांजपथक, लेझिम पथक, त्याच्यानंतर वाद्यवृंद आणि मुलांचा पताका घेऊन रिंगण सोहळा, त्याच्याबरोबर घोड्याचं रिंगण, मेंढ्यांचं रिंगण अतिशय उत्साहानं पार पडलेलं आहे. आज आपल्या मालवण शाळेमध्ये जो हा वारीचा सोहळा करण्यात आला, यामुळे बहुसंख्य मुलांनी भाग घेतलेला होता आणि या सोहळ्यातून मुलांना समता बंधुता याची शिकवण मिळते. त्याचबरोबर जे जग आधुनिक तिकडे चाललेलं आहे त्याचबरोबर आपली परंपरा ही किती महत्त्वाची आहे याचा वारसा यातून आपल्या विचारांना मिळतो. आज आमच्या सद्गुरू माध्यमिक आश्रम शाळेमध्ये आज दिंडीचा कार्यक्रम आयोजित केला गेला. या कार्यक्रमामुळे मुलांना समता बंधुता यांची शिकवण तर मिळाली. याशिवाय आधुनिकतेबरोबरच पारंपरिक आपल्या ज्या पद्धती आहेत, दिंडी कशी असते, वारी कशी असते, पंढरपूरला जाणारा वारकरी कसा जातो याची सगळी माहिती यामुळं मुलांना मिळाली आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये भक्तिभाव, आदर, विठ्ठलाविषयी असणारी आत्मीयता, भक्ती याचं ज्ञान या पोरांना मुलांना मिळालं असं मला वाटतं. सद्गुरू जगन्नाथ महाराज शिक्षण संस्था कापूसपेठ संचलित सद्गुरू प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आश्रमशाळा आयोजित आणि प्रतिवर्षाप्रमाणे आषाढी एकादशी याचं औचित्य साधून आमच्या विद्यार्थ्यांसाठी वारीचं नियोजन करत असतो. या बालवारीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या संस्कृती परंपरेची जाणीव असावी, पण त्यांच्या मनामध्ये एक ईश्वराबद्दलची भक्तीही असावी आणि हाच उद्देश ठेवून आम्ही या वारीचं नियोजन करत असतो. या वारीमध्ये प्रामुख्यानं इयत्ता 1ली ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी असतात. जवळपास 1,500 ते 2,500 विद्यार्थी आमच्या या वारीत सहभागी होत असतात. या वारीमध्ये जसं विद्यार्थ्यांचा सहभाग असतो तसंच उत्स्फूर्तपणे पालकांचाही सहभाग असतो. आज इस्लामपूर शहरामध्ये ही वारी जात असताना अनेक ठिकाणी पालक उत्स्फूर्तपणे त्या वारीचं स्वागत करताना दिसतात. काही भक्त मंडळी जी परमेश्वरावर नितांत श्रद्धा आहे ते लोक या विद्यार्थ्यांमध्येच प्रत्यक्ष परमेश्वर शोधतात आणि खऱ्या अर्थानं ती वारी सार्थकी लागली असं आम्हाला नेहमी वाटतं. ही वारी अशीच आम्ही अखंडपणे चालू ठेवू आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण करू अशी आमची इच्छा आहे.